तर नमस्कार मंडळी, स्वयंपाकाला काय करायचा हा खरंच ना खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे फक्त बायकांनाच हा प्रश्न पडत नाही, पुरुषांना सुद्धा पडतो. आता तुम्ही म्हणत असेल पुरुषांना कसा काय पडतो, अहो कारण बायका पुरुषांनाच विचारतात ना, ओ आज स्वयंपाकाला काय करू, कालवणाला काय करू, भाजीला काय करू. त्यामुळे बायकांबरोबर हा प्रश्न पुरुषांना सुद्धा पडत असते. आमच्या इथं सुद्धा तसंच असतं. शेवटी माझ्या नवऱ्यानं सांगितलेलं की आज कढी पकोडे कर. कढी पकोड्याची रेसिपी ॲक्च्युली मला माहीत नाही, मी कधी केलेली नव्हती. आपण कसं करतो, सारं आंबट गोड कढी करतो, मस्त भाकरी असती किंवा भात असतो आणि पातळ कढी असते, घट्ट काय नसते. पण कढी पकोडे तशा पद्धतीचे नाही आहे बरं का. कढी पकोडे गोड नसते, आंबट आणि थोडीशी तिखट असते, पण घट्ट असते. आपल्या कढीसारखी पातळ कढी नसते. गरम गरम भजीसुद्धा केलेली होती. म्हटलं कशी लागते कुणाला माहीत. पण फोडणी दिल्यानंतर म्हणजे तडका दिल्यानंतर ना ती एवढी छान दिसायला लागत, म्हणजे दिसलेली तर एवढी सुंदर दिसत होती ना. म्हटलं देव करून नवऱ्याला आवडो माझ्या कढी पकोडे बाबा, कारण की त्यांच्यासाठी तर केलेली होती. म्हटलं आपण खायच्या ऐवजी नवऱ्याला एक घास चारून बघितलं, म्हटलं त्यांचं रिॲक्शन काय येते ते बघावं आपण. कारण की जरी तोंडावरती ते हो म्हटलं तरी मागून परत नावच ठेवणार.